नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आर-टी 25% रिझर्वेशन 2024 अंतर्गत लॉटरी ही जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर का आर-टी लॉटरीचा एस-एम-एस आला नसेल, तर तुम्ही घर बसल्या सोप्या पद्धतीने तुमच्या जवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तो रिझल्ट चेक करू शकता आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिलं तुम्हाला आर-टी पोर्टलवरती यायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. या लिंकवरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर यामध्ये तुम्ही सर्वात पहिलं पाहून घ्या की आर-टी अंतर्गत किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर 93,009 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टवरती 71,276 विद्यार्थी हे वेटिंगवरती आहेत. तर वेटिंग म्हणजे काय हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पण आता सध्या रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाचा रिझल्ट पाहण्यासाठी इथे एक ऑप्शन दिलेला आहे लास्टला. ते तुम्ही पाहू शकता अर्जाची स्थिती जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता तेव्हा एक नंबर भेटला असा मित्रांनो, तो नंबर आपल्याला इथे टाइप करून घ्यायचा आहे. मी टाइप करून घेतोय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी नंबर टाकलेला आहे. आता सिंपली गो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि गो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला दाखवलं जाईल की तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही. तर इथे मी जो नंबर टाकलेला आहे मित्रांनो, त्यांचं सिलेक्शन रेग्युलर सिलेक्शनमध्ये त्यांचं नाव आहे, त्यांचं सिलेक्शन हे झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता शाळेचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर इथे शाळेचा कोड सुद्धा दिलेला आहे. आता इथे अलोकेटेडमध्ये येस दाखवलेलं आहे, म्हणजेच शीट ही अलोकेट केलेली आहे आणि ॲडमिशन स्टेटस पेंडिंग हे दाखवत आहे. हे पेंडिंग तोपर्यंत दाखवतो मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही आर-टी ॲडमिशनसाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहे, ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जायचं आहे आणि पडताळणी समितीकडे जाऊन तो ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मुलाचं नाव जर वेटिंग लिस्टमध्ये असेल तर इथे रेग्युलरच्या जागी वेटिंग दाखवलं जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता सर्वात पहिलं मित्रांनो, व्ह्यू अँड प्रिंटचं जे इथे ऑप्शन दिलेलं आहे, हे ॲडमिट कार्ड असणार आहे मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता यावरती आपल्याला क्लिक करून ॲडमिट कार्डसुद्धा डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे. कारण हे ॲडमिट कार्ड आपल्याला शाळेमध्ये द्यायचं असतं मित्रांनो. तर हे ॲडमिट कार्ड कशा प्रकारचं असतं हे सुद्धा आपण पाहूयात. डाउनलोड करून घेतोय. मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचं ॲडमिट कार्ड हे असणार आहे. हे डाउनलोड करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे आणि तुम्हाला शाळेमध्ये याच्यासोबत जे काही ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन जाऊन पडताळणी समितीकडे घेऊन जाऊन ॲडमिशन कन्फर्म करून घेणं हे गरजेचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आर-टी लॉटरी कसं पाहायचं याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत, त्यासोबतच डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे जायचं, पडताळणी समिती कुठे असते हे संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.